धर्म कळतो आपल्याला? काय बसलेली माणसं मला सांगा, काय आपल्याला धर्म कळतो? आपण फक्त सुशिक्षितपणाचा अवसान आणतोय. काय आपल्याकडं? आपल्या जर बुद्धिमत्तेचा विचार केला तर छत्रपतीच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रम का तयार व्हावा? का व्हावा? पहिलीच्या मुलाला 22 वय आहे, 2.25 क्विंटल त्याचं वजन आहे दप्तराचं, एवढ्या तुमच्याकडे शाळा आहे, मग तुमच्याकडे वृद्धाश्रम का तयार व्हावा? ताण द्या ना डोक्याला, का तयार व्हावा? वृद्धाश्रम आपली संस्कृती आहे का बोला? आणि वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही. शेतकऱ्यानं अजून तेवढी लाच सोडली नाही. पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहेत त्यांचेच आई वडील जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संगच, एकाला साखळीन एकाला चैन. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयामानाने फार चिडचिड करतात. आणि ते चिडचिड करत असल्यामुळं आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि ते आमच्या फार स्ट्रिक्ट असल्यामुळं त्यांना आम्ही वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. मजेत येत तिकडं ते. आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलं आहे. मग हे चिन्यात बसले हे कोण आहेत? हे तिचे वडील आहेत. अरे तो येते ना पुलावरून फेकून, तो काय सांभाळेल? निदान उड्डाण पुलावरून फेकला, निदान पूल तरी टिकल त्याचा बळी दिल्यावर. आणि यांनी धर्म बुडवला. स्वयंपाक करायचा नाही घरी, स्वयंपाक नाही करायचा. हे स्वयंपाक नाही करीत, श्रीमंत माणसं घरी भाकरी नाही करीत. 6 चपात्या स्कूटीवर घेऊन यायच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत. हे बायका तरी ना आलाय का कशाला करतात काय कळत? 6 चपात्या त्या प्लॅस्टिकच्या कागदात, आणि ती लाल एक पिशवी आली, लाल. ती दाबलं का ती लाल गळत त्याच्यातून. सास का काय सास काय इडी आवला देते, आणि ती चपातीला चोळीत आणि त्याची वटकुळी करीत. अजून 10 वर्ष थांबा तुम्ही. हे इंद्रिकचे किती भाऊ, हे काल खरं आज खरं, खरं कानाला झोंबत आहे पण खरंच. माझी एक इच्छा आहे तुम्हाला सांगून टाकतो आता, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. पण मी गेल्यावर तुम्हाला आठवले, मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो कीर्तनात मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याच्याने पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यात जागा ठेवावं लागेल, ठेवली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो हुंडा बंद होईल, झाला. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा हा विचार करायचा. त्यांनी असाच कोणाचा तरी फोटो ठेवायचा,